मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. स्वतःच्याच पक्षाशी घात करायचा आहे मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. आणि तो घात केल्यानंतर हा अर्थसंकल्प का असा निघतोय, म्हणजे हे का बोलावं लागतंय टॅगला. तर एकेका आमदाराला टिकवण्यासाठी, बाबा तू माझ्या बाजूला बसून राहा, जाऊ नको रे, हे जे तुला 1000 कोटी तुझ्या विकास निधीमध्ये, आपलं स्वत्व घाण महाराष्ट्रात पडायला लागलं. याचं फार दुःख. आम्हाला 1 रुपया निधी देत नाही, 1 रुपया. हे मी का वारंवार सांगतोय की ते आम्हाला विकत घेऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. 50 कोटी नाही 1000 कोटी रुपये दिले तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाही. आणि त्यांना माहिती आहे यांना निधी देऊन सुद्धा ते आपले होणारच नाही, आपल्या वर्मावरच बोट ठेवणार आहेत, म्हणून देत नाही आम्हाला निधी. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार सांगतोय की आम्ही विरोधी पक्षातले आमदार जे आजही त्यांच्या गळ्याला लागत नाहीत, त्यांना 1 रुपयाही मिळत नाही. करोडो रुपये घेऊन गेलात तुम्ही, पण जनतेने 31 जागा काढून घेतल्या ना तुमच्या. आणि खास करून हे उदाहरण अजित पवारांना जास्त लागू होतं. सगळ्या अर्थसंकल्पात सगळ्या निधीमधनं ते चलो बारामती बसमध्ये बसून जायचे. 50,000 मागे पडली. तानाजी सावंत 81,000 मागे पडले. लोक फार चालाक असतात. डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड. मुस्लिम समाजाला काय दिलंय अर्थसंकल्पाने, दलितांना काय दिलंय अर्थसंकल्पाने, ओबीसी, बीसी, एससी, एसटी सगळ्या मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिप थांबून ठेवल्या. पैसे नाही आहेत द्यायला. हा फालतूचा खर्च करायला वेळ आहे तुम्हाला, ही उधळपट्टी करायला वेळ आहे. माझी लाडकी बहीण ही योजना सोडली तर हा अर्थसंकल्प म्हणजे नगण्य, म्हणजे काही त्याला अर्थच नाही. तुमच्याकडे काहीच नाही आहे. हे कॅश म्हणताय, तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. 50,000 कोटीचा तोटा. कॅट स्लॅम स्टेट्स, रायझिंग फायनान्शियल स्टेट, हाय सॅलरी स्पेंड. हे आम्ही नाही म्हणत, हे सगळं मोठी मोठी वृत्तपत्र म्हणतायत. हे लपवण्यासाठीच मग लाडकी बहीण योजना आणली असं म्हणून. काय लपू इच्छितात तुम्ही? महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरात टाकून, म्हणजे खाईत टाकून डोंगरावर ढकलून देऊ, त्यांना काय सुख मिळते मला. त्यानं आणखी स्पष्टपणे म्हटलंय राज्य सरकारच्या ना सार्वजनिक गव्हर्नमेंट स्टेट मॅनेज ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, MSRTC वगैरे याचे जे आहेत, त्यांचा संचित तोटा महामंडळांना 50,000 कोटींचा. आज काही वाचतच नाही महाराष्ट्रात आजकाल. 1 लाख कोटी याला दिले, 1 लाख कोटी त्याला दिले, ते त्याला दिले. अरे पैसे कुठे आहेत? मला लहानपणी अजूनही मला आठवतं की माझी आई मला सांगायची की बाबा झोपताना तुझे पाय चादरीच्या बाहेर जाणार नाहीत, तेवढीच चादर, म्हणजे तेवढी लांब चादर घे. चादरीच्या बाहेर पाय गेल्यावर थंडी वाजेल. चादरीच्या बाहेर चालले थंडी वाजणार, आणि तुम्हाला थंडी वाजेल, पण महाराष्ट्राच्या गरीब माणसाचा चरचरायला लागेल तो. कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज आणि नंतर त्याच्यातनं होणारी महागाई ती परवडणारी नाही. शेकापचे जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पवार साहेबांचा एक आमदार जो आहे तो काल फुटला, तो कोण आमदार आहे माहिती आहे? त्यांचं असं म्हणणं आलं की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे सर्व मतं आहेत ते पवार साहेबांनी मला खूप मदत केली, त्यांनी माझ्याशी खूप प्रयत्न केले, तर त्यांचा आभार मानतो. पण एक मत मात्र राष्ट्रवादीचं फुटलंय हे वास्तव आहे. आणि याची हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.